हे बघा मित्रांनो, एक गोप्रो असा आहे. तर गोप्रोच्या वरती अजून एक अडॅप्टर येतात. ते अडॅप्टर हे आहे. अच्छा, दिसणार नाही असं, मी त्याला ओपनच करून दाखवतो. तर त्याला बोलतात मीडिया मोड, कारण माईक वगैरे अटॅच होत नाही गोप्रोला. तर याच्यावर किंमत आहे 8,700 रुपये. तर मला किती रुपयाला पडलं आहे ते मी नंतर सांगतो व्हिडिओच्या शेवटी. तर आता मी त्याला अनबॉक्स करतो. गोप्रोचे प्रॉडक्ट सगळे महाग असतात, त्यातलाच हा एक प्रकार आहे. काय काय आलं आहे त्याच्यात कळेलच तुम्हाला थोडक्यात. त्याच्यात आहे युजर मॅन्युअल, ते कसं वापरायचं काय हे सगळं दिलं. बघू आपण नंतर. थोडासा पसारा इग्नोर करा. आणि हे आहे बॉक्स. तर असं काहीतरी दिसते. इथं आहे स्क्रू, हे आहे माउंट, हे आहे एक माउंट, स्क्रू याच्यात घालायचं. आणि मेन प्रॉडक्ट इथे आपला हा आहे माईक आहे आपल्या इथे. तर त्याला एक कवर आहे छोटंसं. आणि इथं आहे मेन आपलं अडॅप्टर. 1 2 3 4 गोष्टी फक्त इथे. हे आहे आपलं माईक अडॅप्टर जे आपण बघितलं होतं ना ते. तर ते कसं काढायचं, इकडून आहे त्याला क्लिप असं खाली ओढायची, असं बसतं. थोडंसं खाली प्रेस करायचं, स्प्रिंग होईल. तर इथं मेन माईक आहे आपलं. पहिला आता गोप्रो दाखवतो तुम्हाला. शॉर्टीमधून काढायचं, स्टँड आहे ना त्याच्यातून बाहेर काढायचं. तर आपला गोप्रो फक्त एवढाच, त्याच्यावरून ते अटॅच होतं. आणि असं काही बसणार नाही. हे बघा, याला पण एक क्लिप पण अशी निघते. इथं आपल्याला बॅटरी आहे, इथं एक टाईप सी पोर्ट आहे, आणि इथं आपलं मेमरी कार्ड बघा, जवळून बघा. तर असं आहे. फक्त हे आपल्याला याच्यात बसवायचं आहे. तर कसं बघायचं, हे टाईप सी पोर्ट इकडे आहे ना, आणि याच्यात पण इथे एक टाईप सी स्विच आहे. तर हे याच्यात असं कुछ तो गडबड आहे रे बाबा. बरोबर आहे. मला वाटते याच्यावरती जे स्क्रीन गार्ड आहे ना ते प्रॉब्लेम करते. याचं पण स्क्रीन गार्ड काढू आपण. हे पण तुटलेलं आहे. येस मित्रांनो, ते काय होतं, स्क्रीन गार्ड होतं ना, पुढच्या स्क्रीनला स्क्रीन गार्ड होतं, तर ते प्रॉब्लेम देत होतं. आता हा एक प्रॉब्लेम झाला आहे की बाबा या स्क्रीनला स्क्रीन गार्ड असलं ना ते बसत नाही प्रॉपर. आणि असं इथं क्लिपचा आवाज येतो, खट्ट. हे बघा, वरचं बटन दाबलं ना कॅमेरा चालू होतो. दिस माईक इज सेट टू फ्रंट. हे बघा, इथं दिसतंय थोडंसं, जी खालची ग्रीन आहे ना लाईन ती दिसते. आणि याला वरती आहे प्रोव्हिजन, इथं आपण लाईट पण लावू शकतो, LED. आणि वायरलेस माईक असतो तो पण इथं साईडला लावू शकतो. तर मित्रांनो, माईक कुठं अटॅच करायचं तर ते मी दाखवतो. हे बघा, फ्रंट साईडला असं आहे. तर हे थोडंसं कवर दिसत असेल तुम्हाला. सगळ्यात पहिलं आहे टाईप सीच्या आधी टाईप A असतं मला वाटतं, ते आहे. नंतर इथं मध्ये आहे टाईप C. आणि सगळ्यात खाली आहे आपलं युनिव्हर्सल जॅक 2.0 माईकसाठी. तर आपण लगेच क्विक टेस्ट करू की बाबा हे होतंय का चार्जिंग. इथून काही चार्जिंग होत नाही आहे, म्हणजे हे चार्जिंगचं पोर्ट नाही आहे. मला वाटतं ते माईकचं असेल. हे बघा, हेल्मेट पण आलेलं आहे. आता हेल्मेटला माउंट करायचं आहे आपल्याला गोप्रो. तर हे माउंट ऑलरेडी दिलेलं आहे. हे बघा मित्रांनो, हा माईक आहे आपल्याकडं, आधीच घेतला होता मी, खूप वर्ष झालं. इथं टाईप युनिव्हर्सल जॅक आहे.
तर हात चालतोय का नाही मला प्रश्न आहे, जरा टेस्टिंग करून बघू आपण. विवांचा आवाज. हॅलो, दिस इज माइक टेस्टिंग 1 2 3 1 2 3 चेक माइक टेस्टिंग. एक प्रॉब्लेम झाला आहे आता. एक पिन आहे, त्याला पुढे एक पिन असते ती पाहिजे आपल्याला, तर ती मी शोधतो आहे का नाही माझ्याकडे. मित्रांनो हे बघा, गोप्रोला हे लावलेलं आहे, सॉरी हेल्मेटला गोप्रो लावलेला आहे, असा काहीतरी दिसतोय. आणि हे अडॅप्टर आहे. तर आणि जी केबल दिसते खाली ती माईकची केबल आहे, हे बघा खाली आहे ना. पण त्याला अजून एक अडॅप्टर असतं छोटंसं. डिफरन्स काय असतो मी सांगतो तुम्हाला. हे बघा, याला किती ब्लॅक पार्टिशन आहे, 1 2 3. तर याला अजून एक वरून येतं, त्याला 2 पार्टिशन असतात, ते मिसिंग आहे. मी माईक घेतलं होतं आता 2 वर्ष झाले, तर ते एक छोटं पार्ट नाही आहे, तर ते उद्या येईल. ऑर्डर केलं आहे मी 200 रुपयाला का काय आहे. तर ते लावलं की पिन इथं लावायचे आपले टाईप युनिव्हर्सल जॅकमध्ये, हे बघा इथं. आणि मग आपण रेडी. मित्रांनो अनबॉक्सिंगचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल. व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार होतो त्याची प्राईस किती आहे. तर ते ॲमेझॉनवर आहे 7,899, तर ऑलमोस्ट 8,000ला आहे. पण ॲक्सिस बँकचं डेबिट क्रेडिट असं ऑफर मी लावली आहे. ॲक्सिस बँक डेबिटची लावली, तर त्याच्यावर होतं 7.5% ऑफ, मॅक्सिमम 600 रुपये. तर मला 7,300ला पडला आहे तो. तर असं आहे, तुम्ही आत्ता जाऊन चेक करा ॲमेझॉनवर, तर त्याची प्राईस 7,900पर्यंत आहे. तर असं आहे, कार्ड ऑफर असेल तो तुमच्याकडे तर डिस्काउंट होऊ शकतो. आता इथून पुढे फक्त आपले मोटो ब्लॉगिंगचे व्हिडिओ एकदम मक्खन स्मूथ आवाजात येणार आहेत. तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही आणि बघत राहा आपले डेली व्लॉग्स.